प्लेटलेट काउंट कसा करायचा याची एक प्रोसिजर आहे. त्याला हिमोसायटोमीटर नावाचा एक इन्स्ट्रुमेंट वापरतात. त्या हिमोसायटोमीटरच्या साह्याने प्लेटलेटचा काउंट केला जातो. तर ते आपण पाहूया कसं करायचं ते. त्यामध्ये पहिल्यांदा प्रिन्सिपल पाहू. ब्लड प्लेटलेट्स ज्या असतात त्या राऊंड असतात किंवा ओव्हल असतात, स्मॉल असतात. नॉन न्यूक्लिएटेड ब्लड सेल्स असतात, साधारणपणे अर्ध्या साईजच्या असतात त्या, किंवा स्मॉलर साईजच्या असतात आरबीसी पेक्षा. त्यांचा सायटोप्लाझम जो आहे तो फेंट ब्ल्यू कलरचा असतो. ज्यावेळेस डायल्युटिंग फ्लुइड वापरतो आपण त्यावेळेस फेंट ब्ल्यू कलर येतो त्याला. प्लेटलेट्स या सेग्रिगेट असतात आणि त्यांचा ट्रायसोडियम सायट्रेट बरोबर एक फिक्स ॲक्शन आहे, किंवा फॉर्मॅल्डिहाइड बरोबर त्यांची एक फिक्स ॲक्शन आहे. ज्यावेळेस आपण डिटर्जंट वापरतो, डायल्युटिंग फ्लुइड वापरतो, तर हिमोलायसिस होतं आरबीसीचं, आणि मग काउंटिंग चेंबरवरती क्लिअर आपल्याला त्या प्लेटलेट्स ज्या आहेत त्या दिसतात. रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप लागतो, न्यूबार चेंबर लागतं. न्यूबार चेंबर म्हणजे ही एक प्रकारची स्लाइड असते, एकदम जाड अशी स्लाइड असते, आणि त्याच्यावरती खाते असतात. ते खाते मायक्रोस्कोप खाली दिसतात. त्या खात्यांमध्ये आपल्याला सेल्स ज्या आहेत त्या काउंट करायच्या असतात. नंतर मायक्रोपिपेट पाहिजे, डायल्युटिंग रिएजंट पाहिजे फ्लुइड, नंतर प्रिकलिंग निडल पाहिजे, रेक्टिफाईड स्पिरिट लागतं, कॉटन लागतं. हे सगळे आपल्याला आवश्यक असतात. नाव डायल्युटिंग फ्लुइडचं प्रिपरेशन. 3 ग्रॅम सोडियम सायट्रेट आहे घ्यायचं. 1 ग्रॅम NaCl असतं त्याच्यामध्ये, 1 ग्रॅम डिटर्जंट असतं, आणि 1 ml फॉर्मॅल्डिहाइड आहे. 100 ml डिस्टिल्ड वॉटरमध्ये ते आपण घेतो. तर याच्यामध्ये वॉट्समॅन नंबर 1 फिल्टर पेपर घ्यायचा, आणि हे फ्लुइड जे रूम टेम्परेचरला स्टोअर करून ठेवायचं 25 ते 35 डिग्री सेल्सिअसला. ओके. नाव प्रोसिजर. ब्लड घ्यायचं प्लेटलेट काउंटसाठी. 3% सोडियम सायट्रेटचा ड्रॉप घ्यायचा, आणि डाव्या हाताचं जे रिंग फिंगर आहे त्याचा टिप घ्यायचा, ते प्रिक करायचं, सोल्युशनच्या मध्ये प्रिक करायचं. त्यातून जे ब्लड बाहेर निघतं ते त्या सोल्युशनमध्ये मिक्स होईल, आणि मग खालची प्रोसिजर जी आहे ती फॉलो करायची. ड्राय आरबीसी पिपट घ्यायची आणि ब्लडला वरती सक करायचं 0.5 ml मार्कपर्यंत. हे जे डायल्यूट ब्लड आहे, डायल्युटिंग फ्लुइडने आपण डायल्यूट केलेलं आहे, तर 101 मार्कपर्यंत घ्यायचं आहे. 101 मार्कपर्यंत त्याला डायल्यूट करायचं, म्हणजे 1:200 असं ते डायल्युशन होतं. त्याला मिक्स करायचं, 2 मिनटं थांबायचं, फिक्सेशन होऊ द्यायचं, हिमोलायसिस होऊ द्यायचं आरबीसीचं. नंतर न्यूबार चेंबर ॲडजस्ट करायचं मायक्रोस्कोपच्या खाली. त्याच्यावरती कवर स्लिप टाकायची काउंटिंग चेंबरवरती. 10 मिनिटांनी 1 ड्रॉप मिक्सचरचा घ्यायचा आणि तो काउंटिंग चेंबरवरती टाकायचा. चार्जिंग किंवा लोडिंग याला असं म्हणतात, चेंबर लोड करणं असं म्हणतात याला. सेंट्रल पोर्शनवरती फोकस करायचा रूल्ड एरियामध्ये. लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह खाली पहिल्यांदा पाहायचं. रेड ब्लड सेल्स दिसत आहे का काय ते पाहायचं, आणि प्लेटलेट्स इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाले आहेत की नाही ते पाहायचं. डिस्ट्रीब्युशन जर इव्हन असेल तर हाय पॉवरला ॲडजस्ट करायचं. काउंटिंग चेंबरच्या ठिकाणी हाय पॉवर लावायचा. प्लेटलेट्स या मायन्यूट सेल सारख्या दिसतात, लो लाईटमध्ये रिफ्रॅक्टेड झालेलं असतं. हाय पॉवर ऑब्जेक्टिव्हमध्ये मायक्रोस्कोपच्या दिसतात. तर प्लेटलेट्स जे आहेत त्या काउंट करायच्या. जे मोठे 5 स्क्वेअर आहे त्याच्यामधल्या प्लेटलेट्स काउंट करायच्या.
आणि 80 स्मॉल स्क्वेअर त्याच्यामध्ये असतात. 4 स्क्वेअर जे आहेत कॉर्नर्सला ते घ्यायचे आणि 1 स्क्वेअर जो आहे तो सेंटरचा घ्यायचा, जसं आपल्या फिगरमध्ये दाखवलं त्याप्रमाणे घ्यायचं. नाव कॅल्क्युलेशन. प्लेटलेटचा काउंट जो आहे तो त्याला फॉर्म्युला वापरायचा. टोटल एरिया जो आहे कंप्लीट लार्ज सेंट्रल स्क्वेअरचा म्हणजे तो 1 स्क्वेअर मिलीमीटर आहे आणि व्हॉल्यूम जो आहे स्मॉलेस्ट स्क्वेअरचा तो 1/20 आहे. म्हणजे 1/20 गुणिले 1/20 गुणिले 1/10 अशा रीतीने तो 1/400 क्युबिक मिलीमीटर ते होतं. टोटल व्हॉल्यूम 80 स्मॉल स्क्वेअरचा जो आहे तो 1/50 क्युबिक मिलीमीटर होतो. डायल्युशन फॅक्टर 200. तर मग फॉर्म्युला असा येतो, टोटल प्लेटलेट काउंट इज इक्वल टू नंबर ऑफ सेल काउंट n इंटू डायल्युशन 200 डिवायडेड बाय व्हॉल्यूम 1/50. तर n इंटू 200 इंटू 50 म्हणजे n इंटू 1000 सेल्स पर क्युबिक मिलीमीटर. 10,000 सेल्स 10,000 सेल्स पर क्युबिक मिलीमीटर असं त्याचं येतं. टोटल काउंट जो आहे प्लेटलेट्सचा 80 स्मॉल स्क्वेअरमध्ये जर 110 असेल तर 110 गुणिले 10,000 म्हणजे 1,10,000 डिवायडेड बाय मिलीमीटर्स क्यूब म्हणजे 1,10,000 प्लेटलेट्स पर मिलीमीटर्स क्यूब असं आलं किंवा 0.11 मिलियन. म्हणजे 1 मिलियन नव्हतं, तर 0.11 मिलियन पर मिलीमीटर क्यूब असं ते आलं. किंवा 1,10,000 इंटू 10⁻⁶ लिटर ऑफ ब्लड. हे फार मोठं झालं, हे काही करायचं. टोटल प्लेटलेट काउंट जे आहे सॅम्पलचा तो किती आला मग 0.11 मिलियन पर मिलीमीटर क्यूब. नॉर्मल व्हॅल्यू जी आहे प्लेटलेटची ती 1,30,000 ते 4,00,000 असते. 1,30,000 ते 4,00,000 क्युबिक मिलीमीटर. ओके. तर याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स याचा काय आहे, प्लेटलेट काउंट जर कमी झाला तर त्याला थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हणतात. इन्फेक्शनमध्ये असं होऊ शकतं, डेंग्यू किंवा ॲक्यूट ल्युकेमिया, नंतर ड्रग इंड्युस्ड किंवा सिव्हिअर ब्लिडिंग याच्यामध्ये प्लेटलेटचा काउंट कमी होतो. जेव्हा प्लेटलेटचा काउंट वाढतो तर त्याला थ्रोम्बोसायटोसिस म्हणतात किंवा थ्रोम्बोसायटोसिस. क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियामध्ये हे होतं किंवा लंगच्या कॅन्सरमध्ये होतं किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनलमध्ये होतं, ओव्हॅरियन, ब्रेस्ट किंवा लिम्फोमा याच्यामध्ये ते होतं. ॲनेमिया जो आहे तर आयर्न डिफिशियन्सी असते ॲनेमिया म्हणजे. आणि लिमोलायटिक ॲनेमिया किंवा हिमोरेज त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंट कमी होतो. हे प्लेटलेटचे काउंटिंग चेंबर आहे. हे पाहे, हे 1 2 3 4 आणि मधलं याच्यामधलं आपल्याला मोजायचं असतं. हे असं आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहिल्यावरती दिसतं. तुम्ही जर ती स्लाइड घेऊन बघितली, न्यूबार चेंबरची स्लाइड घेऊन बघितली तर त्याच्यावरती तुम्हाला असं दिसणार नाही, एकदम बारीक असतं. ओके. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं असतं पहा ती स्लाइड. न्यूबार काउंटिंग चेंबर जे आहे त्याच्यामध्ये WBC चे लार्ज स्क्वेअर्स आहेत आणि RBC चे किंवा प्लेटलेट्सचे स्मॉल स्क्वेअर्स आहेत. हे WBC चे आहेत.
याच्यामध्ये असं दिसतं बघा हे. आणि ज्यावेळेस सेल आपण त्याच्यावरती घेतो त्यावेळेस असं पिक्चर दिसतं, हे असं पिक्चर दिसतं. हे जे छोटे छोटे आहेत या प्लेटलेट्स आहेत, या ॲरो दाखवलेत ना, या प्लेटलेट्स आहेत. मोठ्या ज्या सेल्स दिसत आहेत त्या आरबीसी डब्ल्यूबीसी आहे. प्लेटलेट सगळ्यात छोट्या असतात. ओके, नाव इरिथ्रोसाइट सेडिमेंटरी रेट हे आपण पाहू. ESR ब्लड अँटीकोअग्युलंटमध्ये मिक्स करायचं आणि त्याला थोड्या वेळ राहू द्यायचं नॅरो व्हर्टिकल ट्यूबमध्ये. रेड सेल सेटल डाऊन होतात. रोल ऑफ कॉइन फॉर्मेशनमध्ये त्या सेटल डाऊन होतात. आरबीसी या निगेटिव्हली चार्ज असतात. प्लाझ्मामध्ये त्या रँडमली मूव्ह करतात. जेव्हा एकमेकांना ते स्ट्राईक होतात तर ते एकमेकाला चिकटतात आणि त्याचा रॉलेक्स तयार होतो. कारण प्रोटीन मॉलिक्यूल जे आहेत प्लाझ्मामध्ये ते जास्तीत जास्त ह्या रेड सेलमध्ये असतात आणि त्याचा स्टिकीनेस असतो त्याला. हा जो रॉलेक्स फॉर्म होतो तर त्याच्या मासची डेन्सिटी जी आहे ती वाढते आणि मग ते स्टिक डाऊन होतात क्विकली. रेड सेल ज्या आहेत त्या सेटल डाऊन होतात. याला इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट असं म्हणतात, ESR. मेनली रॉलेक्स फॉर्मेशन मुळे हे होतं. रॉलेक्स फॉर्मेशन जे त्याच्यावरती जे फॅक्टर काम करतात तर पहिलं फायब्रिनोजेन, ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन आणि लिपिड कंटेंट जे असतं प्लाझ्मामध्ये त्याच्यावरती रॉलेक्स फॉर्मेशन अवलंबून असतं. दुसरं शेप आणि साईजवरती अवलंबून असतं. आरबीसीच्या शेप आणि साईजवरती रॉलेक्स फॉर्मेशन अवलंबून असतं. नंतर नंबर ऑफ आरबीसीमध्ये सुद्धा रॉलेक्स फॉर्मेशन अवलंबून असतं. 2 मेथड आहे ESR कसा काउंट करायचा, त्याच्या 2 मेथड आहे. पहिलं वेस्टरग्रीन मेथड आणि B वेंट्रोब मेथड. त्यामध्ये ए मेथड जी आहे त्या ए मेथडमध्ये वेस्टर्न ग्रीन मेथड आपण म्हणतो. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲपरेटस लागतात आणि कोणते रिएजंट्स लागतात ते पाहू आपण. पहिल्यांदा क्लीन ड्राय वेस्टर्न ग्रीन ट्यूब घ्यायची. ती ग्रॅज्युएटेड केलेली असते, म्हणजे त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं MM-चं. साधारणपणे 200 mm पर्यंत मार्किंग असतं. दोन्ही साईडला ओपन असते. वेस्टर्न ग्रीनचा जो स्टँड आहे त्याच्यामध्ये 6 वेस्टर्न ग्रीन ट्यूब असतात. रबर कुशन असतं त्याला बेसला आणि लोअर एंडला वेस्टर्न ग्रीन ट्यूबचा रेस्ट असतो. स्क्रू कॅप असते किंवा स्क्रू क्लिप असते त्याला वरच्या बाजूला, तिथे ट्यूबवरती ते फिट होते. स्टँड जो आहे त्याच्यामध्ये ट्यूब आपण व्हर्टिकल पोझिशनमध्ये ठेवू शकतो. टेस्ट ट्यूबमध्ये 3.8% सोडियम सायट्रेट सोल्युशन घ्यायचं. दॅट इज ए अँटीकॉग्युलंट. आयसोटोनिक असतं त्या ब्लडशी. नंतर टेस्ट ट्यूब घ्यायची, ड्राय टेस्ट ट्यूब. नंतर रेक्टिफाईड स्पिरिट घ्यायचं. 2 ml स्टरलाइज सिरिंज घ्यायची निडल सकट. नंतर कॉटन घ्यायचं आणि टॉर्निक्वेट घ्यायचं. तर याची प्रोसिजर कोणती आहे? पहिल्यांदा सिरिंजमध्ये 0.5 ml 3.8% सोडियम सायट्रेट सोल्युशन घ्यायचं. टॉर्निकेट अप्लाय करायचा अपर आर्मला. त्यामुळे क्युबिटल जी व्हेन आहे ती एल्बो जॉईंटपाशी आपल्याला दिसेल, प्रॉमिनंट दिसेल अशी. स्किन जी आहे व्हेनच्या वरची तिला क्लीन करायची कॉटन स्वॅबने. रेक्टिफाईड स्पिरिट वापरायचं आणि क्लीन करायची. स्पिरिटला ड्राय होऊ द्यायचं.
नाही तर मग ते जर जखमेत गेलं तर मग आग होते किंवा इरिटेशन होतं. ज्या ठिकाणी आपण पंक्चर करतो तिथे ते स्पिरिट नको जायला. ही जी प्रॉमिनंट व्हेन आहे सिलेक्ट केलेली, त्याला सिरिंजने 2 ml साधारणपणे ब्लड काढायचं सिरिंजमध्ये व्हेन पंक्चर करून. टॉर्निकेट रिमूव्ह करायचं नंतर आणि पंक्चर वुंड जो आहे त्याला दाबून ठेवायचं. स्वॅब, रेक्टिफाईड स्पिरिटचा स्वॅब घेऊन त्याला दाबून ठेवायचं. सिरिंजमध्ये जे कंटेंट आहे ते टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं. त्यामध्ये अँटीकॉग्युलंट टाकायचं. त्यामध्ये अँटीकॉग्युलंट आपण घेतलेलं असतंच आधी. त्याला प्रॉपरली मिक्स करायचं, रोटेट करून, ट्यूब रोटेट करून, आणि तिथे पाम घ्यायचे, हँडचे पाम. 1 पार्ट अँटीकॉग्युलंट आणि 4 पार्ट ब्लड असं घ्यायचं. त्याच्यावरती ब्लड सक करायचं वेस्ट ग्रीन ट्यूबमध्ये 0 मार्कपर्यंत. अपर एंड क्लोज करायचा ट्यूबचा इंडेक्स फिंगरने, आणि ती ट्यूब जी आहे ती स्टँडवर ठेवायची. हँडने त्याला थोडंसं असं प्रेशर द्यायचं लोअर एंडला. रबर क्युशन वापरून त्याला थोडं प्रेशर द्यायचं स्टँडमध्ये. अपर एंड जो आहे ट्यूबचा तो फिक्स करायचा स्क्रू कॅपने किंवा स्क्रू क्लिपने. मग प्रेशर रिलीज करायचं हँडचं इंडेक्स फिंगरने. जेव्हा स्क्रू कॅप फिक्स केली सिक्युअरली तर ट्यूब जी आहे ती व्हर्टिकली पाहिजे स्टँडमध्ये. ब्लड लेवल चेक करायची ट्यूबमधली, आणि ती चेंज झालेली असते 0 मार्कपासून. ते फिगरमध्ये दाखवलंय बघा. तर ते 0 मार्कची जी लेव्हल आहे ती वरती आलेली आहे असं आपल्याला दिसतं. प्रेशर रिड्यूस करायचं स्क्रू कॅपचं आणि त्याला 0ला येऊ द्यायचं. जर ती अजून खाली गेली तर ट्यूब बाहेर काढायची आणि त्याला परत रिफिल करायची आणि परत स्टँडमध्ये फिक्स करायची. अशा रीतीने ट्यूब जी आहे ती 1 तासभर राहू द्यायची. आणि मग त्याची अपर लेव्हल जी आहे रेड कॉलमची RBCच्या ती रेड पाहायची. रेड कॉलमच्या वरती तिथे क्लिअर प्लाझ्मा दिसतो आपल्याला, तर त्याचं रीडिंग घ्यायचं. बरेच त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. 1 तास झाल्यावर किंवा 2 तास झाल्यावरती खूप दिसतात त्याच्यावरती. नाव रिझल्ट नोट करायचा. 1 आवरच्या शेवटी XMM आणि 2 आवरच्या शेवटी YMM. तर ॲव्हरेज ESR जो आहे तो ZMM येतो, X+Y/2. अशा रीतीने आपण ESR काढू शकतो. नाव विंट्रोब मेथड. विंट्रोब मेथडमध्ये ॲपरेटस आणि रिएजंट काय लागतात ते आपण पहिल्यांदा पाहू.
वेंट्रोब मेथड. याच्यामध्ये ॲपरेटस आणि रिएजंट कोणते लागतात ते आपण पाहू आता पहिल्यांदा. क्लीन वेंट्रोब हिमॅटोक्रेट ट्यूब घ्यायची. याच्यामध्ये ग्रॅज्युएटेड असतं, ते चा मार्क असतो 100 mm पर्यंत, आणि टॉपला ओपन असते आणि बॉटमला क्लोज असते. वेंट्रोब हिमॅटोक्रेट ट्यूब जी आहे ती 2.5B मध्ये असते. याची जी टेस्ट ट्यूब आहे याच्यामध्ये 2 मिलीग्रॅम सॉलिड पोटॅशियम ऑक्झॅलेट असतं आणि 3 मिलीग्रॅम सॉलिड अमोनियम ऑक्झॅलेट अँटीकॉग्युलंट म्हणून घ्यायचं. पाश्चर पिपेट घ्यायची, क्लीन आणि ड्राय. रेक्टिफाईड स्पिरिट, नंतर स्टरलाइज 2 ml सिरिंज घ्यायची, त्याच्यात निडल घ्यायची. कॉटन घ्यायचं आणि टॉर्निक्वेट घ्यायचं. नाव प्रोसिजर. क्लीन ड्राय सिरिंज जी आहे 2 ml ची व्हेनस ब्लडमध्ये ड्रॉ करायची वेस्टर्न ग्रीन मेथडमध्ये, आणि मग त्याला इजेक्ट करायची. टेस्ट ट्यूबमध्ये इजेक्ट करायची. त्यात अँटीकॉग्युलंट मिक्सचर घ्यायचं आणि मिक्स करायचं थराली. जसं वेस्टर्न ग्रीन मेथडमध्ये केलं तसंच करायचं. मग पाश्चर पिपेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये हिमॅटोक्रेट ट्यूब ही फिल्ड करायची फ्रॉम द बॉटम अपवर्ड्स. 0 मार्कपर्यंत त्याला भरायचं. पॅकेल सेल व्हॉल्यूम PCV जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत. ट्यूब ही व्हर्टिकली स्टँडमध्ये ठेवायची. अपर लेवल जे सेलचं तर नोट करायचं 1 तासाच्या शेवटी. रिझल्ट जो आहे वेंट्रोब्स मेथडमध्ये असं काही 1 तासानंतर म्हणजे 2 तासानंतर घ्यावं नाही लागत, फक्त 1 तासानंतरच घ्यायचं. एकच रिडिंग घ्यायचं. XMM हे त्याचं रिडिंग येतं. ESR जे आहे ते XMM आहे 1 तासाच्या शेवटी. नाव इन्फरन्स किंवा इंटरफेरन्स दोन्ही शब्द आहे. ESR हे नॉर्मल आहे किंवा अबाव नॉर्मल आहे किंवा बिलो नॉर्मल आहे, हे आपण पाहू शकतो. स्टडी पर्पजसाठी क्लासमध्ये ESR जो आहे तो प्रत्येक 15 मिनिटांनी नोट करायचा आणि ग्राफ काढायचा. टाईमच्या अगेन्स्ट ग्राफ काढायचा. त्यामुळे स्टुडंटला सिग्निफिकन्स जो आहे रिपोर्टिंगचा तो ग्रास्प करता येतो ESRचा. 1 तासाच्या शेवटी जो ESR येतो त्याचा सिग्निफिकन्स कळतो. मग इफेक्ट घ्यायचं टेम्परेचरचं. नंतर स्पिरिटमध्ये कंटॅमिनेशन करायचं किंवा अँटीकोॲग्युलंट जास्त वापरायचं आणि मग ESR स्टडी करायचा. तर फरक काय होतो ते पण आपल्याला कळतं. नाव प्रिकॉशन्स काय याच्यात. ट्यूब जी आहे ती परफेक्टली व्हर्टिकल पाहिजे. स्लाइड जरी तिरपी झाली तरी मार्क्ड ॲक्सलरेशन जे ESRचं ते होऊ शकतं. एअर बबल्स नको. ब्लड कॉलममध्ये एअर बबल्स अवॉइड केले पाहिजे. नंतर ब्लड जे ते 2 आवरच्या आतमधलं पाहिजे. 2 तासापूर्वीचं कलेक्ट केलेलं ब्लड पाहिजे, फ्रेश ब्लड पाहिजे. ब्लडमध्ये कोऑग्युलेशनची कोणतीच साईन नको. जर कोऑग्युलेशन असेल ब्लडमध्ये तर ते रिजेक्ट करायचं. स्मॉल जरी त्याच्यामध्ये क्लॉट असला तर त्याच्यामध्ये फायब्रोनोजिन कंटेंट जे आहे ते ESRमध्ये कमी येतं. टेस्ट जी आहे ती रूम टेम्परेचरला कॅरी करायची 22 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस. जर एक्सटर्नल टेम्परेचर हाय असेल तर ESR पण वाढतो. लो टेम्परेचर जर असेल तर ESR कमी येतो. डायरेक्ट सनलाईटमध्ये टेस्ट घ्यायची नाही. एक्सेस अँटीकोॲग्युलंट जर वापरलं असेल ESR घेताना तर ते कमी करायचं. एक्सेस अँटीकोॲग्युलंट वापरायचं नाही. त्यामुळे ॲक्युरेट अमाऊंट ऑफ अँटीकोॲग्युलंट वापरलं पाहिजे. ट्यूबला बोअर करायचं
त्याला डायमीटर 2.5 ते 3 mm ची पाहिजे. स्मॉल डायमीटर ट्युबिंगला जर असेल तर रेट आणि लार्ज डायमीटर असेल तर लार्ज क्वांटिटीचं ब्लड लागतं. जर सिरिंज जर ड्राय झाली तर त्याला रिन्स करायचे आयसोटोनिक सलाईन सोल्युशनने किंवा 3.8% सोडियम सायट्रेटने. अमाऊंट ऑफ स्पिरिट जी आहे सिरिंज ओली करण्यासाठी जे आपल्याला लागतं त्यामुळे ESR कमी होऊ शकतं. नाव वेस्टर्न ग्रीन मेथड जी आहे त्याच्यामध्ये नॉर्मल रेंज मेलमध्ये 3 ते 5 mm एका तासाच्या शेवटी आणि 7 ते 15 mm 2 तासाच्या शेवटी. फिमेलमध्ये 4 ते 7 mm 1 तासाच्या शेवटी आणि 12 ते 17 mm 2 तासाच्या शेवटी. विंट्रोप मेथडमध्ये नॉर्मल रेंज जी आहे ती 0 to 9 mm येते 1 तासाच्या शेवटी आणि फिमेलमध्ये 0 ते 20 mm येते 1 तासाच्या शेवटी. फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल कंडिशन्स ज्या आहेत त्यामुळे नॉर्मल ESR मध्ये फरक येऊ शकतो, व्हेरिएशन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सेडिमेंटेशन रेट जर वाढला असेल त्याच्यामध्ये काय होतं पॅथॉलॉजिकल कंडिशन, तर प्रेग्नन्सीमध्ये सेडिमेंटेशन रेट वाढतो, मेन्स्ट्रुएशनमध्ये वाढतो, पार्च्युरेशनमध्ये वाढतो. नंतर फिजिओलॉजिकल कंडिशन जे जर समजा ऱ्युमॅटिक फिवर, ट्युबरक्युलोसिस, मॅलिग्नन्सी आणि अजून जर काही दुसऱ्या कंडिशन्स असतील टिश्यू ब्रेकडाऊनच्या संदर्भामध्ये त्यावेळेस सेडिमेंटेशन रेट वाढतो. ॲनिमिया असेल, व्हॅक्सिनचं इंजेक्शन घेतलं असेल किंवा दुसरे फॉरेन प्रोटीन जर आपल्या ब्लडमध्ये गेले असतील तर सेडिमेंटेशन रेट वाढतो. तर ESR कमी केव्हा होतो? न्यूबॉर्न बेबीज फक्त 0 ते 2 mm असतो एका तासामध्ये, कारण त्याच्यामध्ये पॉलिसायथेमिया आहे. RBCचा रेट खूप जास्त असतो त्याच्यामध्ये. नाव पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, नंतर पॉलिसायथेमिया, नंतर कंजेनायटल स्फेरोसायटोसिस म्हणजे स्पेरिकल सेल शेप, याच्यामध्ये ESR रेड्युस्ड येतो, कमी येतो. दोन्ही मेथडचे ॲडव्हान्टेजेस पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. तर ते काय आहे? तर पहिलं वेस्टर्न ग्रीन मेथड, त्याचे ॲडव्हान्टेज जे मीन घेता येतो आपल्याला, 2 आवरली रिडिंगच्या मध्ये मीन घेता येतो. आता याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे? पॅक्ड सेल व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. नाव विंट्रॉप्स मेथड, याचा ॲडव्हान्टेज असं आहे ESR आपण नोट केला की पॅक्ड सेल व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला घेता येतो. सेम ट्यूब वापरून आपण पॅक्ड सेल व्हॉल्यूम काढू शकतो. सुपरनॅटंट प्लाझ्मा जो आहे तो सिरोलॉजिकल टेस्टसाठी वापरता येऊ शकतो. नाव डिसॲडव्हान्टेज, बोअर जे आहे ट्यूबचं ते नॅरो असतं, त्यामुळे फॉल्सली लो व्हॅल्यू येऊ शकते. जेव्हा प्लाझ्माची व्हिस्कोसिटी जी आहे ती जास्त असेल किंवा पॅक्ड सेल व्हॉल्यूम जर जास्त असेल तर व्हॅल्यू चुकीची येऊ शकते, कारण ट्यूबचं जे छिद्र असतं ते एकदम नॅरो असतं. नाव पॅक्ड सेल व्हॉल्यूम, किंवा PCR, त्याला हिमॅटोक्राइट व्हॅल्यू असं पण म्हणतात, प्रिन्सिपल. रेड ब्लड सेल्स ह्या हेवियर असतात, त्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.09 आहे. प्लाझ्माची जी आहे ती 1.03 आहे. ब्लड ज्यावेळेस मिक्स असतं सुटेबल अँटीकॉग्लंटने तर ते एका लॉंग ट्यूबमध्ये घ्यायचं आणि त्याला सेंट्रिफ्यूज करायचं. रेड ब्लड सेल ज्या त्या सेटल डाऊन होतात आणि त्या एकमेकाला पॅक करतात सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. हा जो व्हॉल्यूम आहे, सेलने जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला असतो त्याला मोजायचं, त्याचा रेशो घ्यायचा होल ब्लडच्या
व्हॉल्यूमशी त्याचा रेशो घ्यायचा. नाव ॲपरेटस आणि रिएजंट. क्लीन ड्राय विंट्रोब्स हिमॅटोक्रेट ट्यूब घ्यायची. हेवी सिलेंड्रिकल ट्यूब असते ही. टॉपला ओपन होते, बॉटमला क्लोज असते. फ्लॅट पोर्शन असतो खाली. ग्रॅज्युएटेड असते मध्ये. 0 मार्क जो आहे तो टॉपला असतो आणि 10 सेंटीमीटर मार्क बॉटमला असतो. ट्यूबचं जे तोंड आहे ते क्लोज करता येऊ शकतं रबर कॅपने, त्यामुळे फ्लुइडचं इव्हॉपरेशन नाही होत, पण ते काही गरजेचं नाही आहे. विंट्रोप्सची हिमॅटोक्रेट ट्यूब जी त्याचं स्टँड पण घ्यायचं. टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये अँटीकॉग्युलंट घ्यायचं. 2 मिलीग्रॅम सॉलिड पोटॅशियम ॲसिटेट आणि 3 मिलीग्रॅम सॉलिड अमोनियम ऑक्झॅलेट किंवा 5 मिलीग्रॅम सॉलिड ट्रायसोडियम सायट्रेट हे अँटीकॉग्युलंट वापरायचं. पाश्चर पिपेट घ्यायची. रबर टीट पाहिजे त्याला, रबर टीट असलेली पाश्चर पिपेट. ही जी पिपेट आहे लॉंग ग्लास कॅपिलरी असते, याच्यामध्ये साधारणपणे 110 mm लॉंग असते. ती बॉटमला जाईल असं पाहायचं वेंट्रॉप ट्यूबच्या. तिथे ब्रॉड स्टेम घ्यायचं पिपेटचं. ते साधारणपणे 2 ml ब्लड त्याच्यामध्ये पाहिजे. नाव रेक्टिफाईड स्पिरिट घ्यायचं. त्याच्यामध्ये स्टरलाइज्ड 2 ml सिरिंज घ्यायची. निडल जी आहे ती वापरायची. कॉटन आणि टॉर्निकेट घ्यायचं. इलेक्ट्रिकल सेंट्रिफ्यूज घ्यायचं. एवढे सगळी रिक्वायरमेंट आहे. नाव प्रोसिजर. याच्यामध्ये प्रोसिजर कोणती आहे ती पहा. क्लीन ड्राय सिरिंज वापरायची. 2 ml व्हेनस ब्लड घ्यायचं आणि ती व्हेन पंक्चर करायची. युजल असेप्टिक प्रिकॉशन्स घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मग त्याला इजेक्ट करायची टेस्ट ट्यूबमध्ये. त्यामध्ये अँटीकॉग्युलंट वापरायचं. ब्लड जे थरली मिक्स करायचं. त्यामध्ये अँटीकॉग्युलंट व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि जंटली त्याला थोडंसं फिरवायची ट्यूब पाम्समध्ये किंवा हँड्समध्ये. साधारणपणे 1.5 ml ब्लड घ्यायचं ड्राय क्लीन पाश्चर पिपेटमध्ये आणि त्याच्यामध्ये एअर बबल यायला नको कॅपिलरी स्टेममध्ये. हे टिप जे आहे त्या पिपेटचं ते विंट्रोप्स हिमॅटोक्रेट ट्यूबमध्ये इन्सर्ट करायचं आणि स्लोली ब्लड त्याच्यातून बाहेर फेकायचं. रबर टीट प्रेस केल्यावरती पिपेट ड्रॉन करायची विंट्रोप ट्यूबमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि बॉटमपासून वरती 0 मार्कपर्यंत त्याला भरायची. ट्यूब अशा रीतीने भरायची की ब्लड जे आहे ते सेंट्रिफ्यूज करायचं साधारणपणे 3000 RPM वरती. ओके, RPM म्हणजे रिव्होल्युशन्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 3000 वेळा ते फिरलं पाहिजे. रिक्वायर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होण्यासाठी हे नेसेसरी असतं स्पीड. 30 मिनिटपर्यंत त्याला सेंट्रिफ्यूज करायचं, अर्धा तास. मग अपर लेवल रीड करायची रेड ब्लड सेलची विंट्रॉप ट्यूबमध्ये. मग सेंट्रिफ्यूज परत करायचं 15 मिनिट. मग परत रीडिंग घ्यायचं. रीडिंग सेम यायला पाहिजे. जर हाईट वाढली असेल तर अजून सेंट्रिफ्यूज करायचं 15 मिनिट. 2 कॉन्सिक्युटिव्ह रीडिंग जे आहे ते सेम यायला पाहिजे. मग अपरमोस्ट लेअर जी आहे प्लाझ्माची ती मोजायची. पेल स्ट्रॉ कलरची ती असते आणि त्याच्या खाली ब्लॅक लाईन असते ती मार्क करायची अपर लिमिट घेऊन रेड सेलमध्ये. ही जी लाईन आहे ही प्रेझेन्समुळे आलेली आहे. रेड्युस्ड हिमोग्लोबिनच्या प्रेझेन्समुळे आलेली आहे रेड सेलमध्ये. व्हाईटिश लेअरच्या जवळ ती ॲडजस्टंट असते
ब्लडचा कॉलम विंट्रोप ट्यूबमध्ये 100 mm असतो साधारणपणे, व्हॉल्यूम पॅक्ड झालेला असतो. तर डायरेक्टली त्याला आपण पर्सेंटेजमध्ये घेऊ शकतो. नाव रिझल्ट, पॅक्ड सेल व्हॉल्यूम जो आहे त्याला आपण पर्सेंटेजमध्ये ओरिजिनल व्हॉल्यूमच्या सांगू शकतो. x mm जर समजा अपर लेवल असेल पॅक्ड सेलची हिमॅटोक्राट ट्यूबमध्ये, तर PCV जी आहे ते x% आपण म्हणू शकतो. नॉर्मल PCV जे आहे ते नॉर्मलच्या खाली किंवा नॉर्मलच्या वरती किंवा सिग्निफिकंट नॉर्मल कंडिशन असं आपण म्हणू शकतो. ॲनेमिया किंवा पॉलिसायथेमिया, RBCचा नंबर वाढला आहे असं आपण याच्यावरून सांगू शकतो. नॉर्मल PCV जर असेल मॅनमध्ये तो 47% असतो. त्याची रेंज आहे ते 40 ते 50% असते. फिमेलमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू 42% असते आणि त्याची रेंज 36% ते 47% असते. जर ॲव्हरेज PCV आपण बघितला सेक्स कन्सिडर न करता तर 45% असतो. फिजिओलॉजिकल पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. तर फिजिओलॉजिकल कंडिशन पहिली एज, ज्यावेळेस जन्माच्या वेळेस जर आपण मोजलं PCV तर तो खूप जास्त असतो, पॉलिसायथेमिया असतो त्यावेळेस म्हणून. आणि 1 वर्ष झाल्यावरती जर मोजलं तर नॉर्मलपेक्षा कमी असतो, कारण रेड सेल काउंट जो आहे तो कमी असतो. डिफिशियन्सी ऑफ आयर्न इन मिल्क, मदरच्या मिल्कमध्ये जर समजा आयर्न कमी असेल तर RBC कमी असतात, त्यामुळे 1 वर्षानंतर तो PCV जो आहे तो लेस असतो, नॉर्मलपेक्षा कमी असतो आणि मग तो वाढत जातो ग्रॅज्युअली आणि अडल्ट व्हॅल्यूपर्यंत येतो 15व्या वर्षापर्यंत. नाव सेक्स, जे मेल फिमेलवरती सुद्धा PCV अवलंबून असतो. अडल्ट फिमेलमध्ये PCV जी आहे ते लेस दॅन मेलपेक्षा कमी असतो, कारण RBC कमी असतात. मग अजून तो कमी होतो प्रेग्नन्सी काळामध्ये, कारण प्लाझ्मा व्हॉल्यूम जो आहे तो वाढत जातो. म्हणून पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये पॅक्ड सेल व्हॉल्यूम हा अजून कमी होतो ॲनिमिक कंडिशनमध्ये, आणि पॉलिसायथेमिया जर झाला तर अजून वाढतो तो, किंवा डिहायड्रेशन जर झालं तर तो पॅक्ड सेल व्हॉल्यूम जो आहे तो वाढतो. तर अशा पॅथॉलॉजिकल कंडिशनमध्ये सुद्धा हा PCV जो आहे तो चेंज कमी जास्त होऊ शकतो. सो इथे आपण मेडिकल डायग्नोसिसचं हे दुसरं युनिट पण संपवलं. तर पुढचं युनिट जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आता थांबू. ओके, बाय.